नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, दसऱ्यापूर्वी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 27,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। पाहून घ्या कोणकोणते जिल्हे आहेत व त्याचबरोबर तुमचा समावेश आहे का नाही यामध्ये। त्याचबरोबर मित्रांनो, नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आता व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे जे काही सप्टेंबर, मे, जून या दरम्यान आपली अतिवृष्टीने असो किंवा इतर कोणत्या बाबीमुळे नुकसान झालेले आणि शेतकऱ्यांचे जे काही पीक आहे ते जमीनदोस्त झालेले, त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आता अनुदान जे काय आहे ते जाहीर करण्यात आलेले। आता नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली। राज्याच्या कृषी मंत्र्यांद्वारे सांगण्यात आले जिल्हे कोणते पहा। शेतकरी मित्रांनो, समजा पहिला आहे परभणी जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि त्या शेतकऱ्यांना जे काही पीक विमा आहे, नुकसान भरपाई ती मिळणार आहे। आता कोणत्या आधारे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जे काही पंचनामा झाल्यानंतर तुमचे पीक कापणीपूर्वक होतं किंवा तुमच्या पिकाची जमीन खरडून गेलेली आहे किंवा तुमचं पीक पुरंच हिरवं होतं आणि म्हणजे ते मालाच्या हाकात होता, अचानक पाऊस आल्यामुळे तुमचं पीक जमीनदोस्त झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांना पीक विमा म्हणजे की नुकसान भरपाई मिळणार आहे हेक्टरी 27,000 रुपये। त्यानंतर धाराशिव, ठाणे या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, नुकसान भरपाई मिळणार आहे। नुकसान भरपाई हेक्टरी 27,000 रुपये कमीत कमी मिळणार आहे आणि जास्तीत जास्त 52,500 लोक मिळू शकते। कारण शेतकरी मित्रांनो, तुमचे नुकसान कशा प्रकारे झाले याच्यावर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे, ज्यांची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे, त्यामुळे यांना नुकसान भरपाई म्हणजे मंजूर करण्यात आलं आहे या जिल्ह्याला पण। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूपच जास्त नुकसान झाले आहे। शेतकरी मित्रांनो, त्यांची सोयाबीन, उडीद, मूग हे तर गेलेच आहेत, त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही बागा आहेत त्यावरती शेतकरी त्या केळी, ऊस किंवा इतर कोणत्या संत्रे हे बागा बी जमीनदोस्त झालेले आहेत। शेतकऱ्यांचे अत्यंत प्रचंड प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना हा नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई हेक्टरी तुम्हाला 27,000 सांगण्यात आली, पण यामध्ये वाढ होऊ शकते कारण की तुमचे कोणत्या प्रकारचे नुकसान झाले याच्यावर अवलंबून असते। त्यानंतर वाशिम, अकोला, जालना, हिंगोली, धाराशिव, यवतमाळ, नंदुरबार आणि पालघर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे हेक्टरी 27,000 रुपये। पण त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे काही पीक विमा भरला होता, लवकरात लवकर पीक विमाची बी अपडेट येणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पीक विम्याची अपडेट आल्यानंतर कोणकोणते जिल्हे पीक विम्यासाठी समाविष्ट राहणार आहेत त्यांची माहिती मिळेल। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही नुकसान भरपाई म्हणजे की दसऱ्यापूर्वी म्हणजे की आता 8 ते 9 दिवसानंतर म्हणजे की 8 ते 9 दिवसाआधी तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळणार आहे। आता कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मिळणार याच्यावर व्हिडिओ लगेच काढू, पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।